धाराशिवमधून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शेकडो आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रित येत तरुणांनी आंदोलन केलं। सरकार विरोधात घोषणाबाजी करत तरुण मुंबईकडे रवाना झालेत। मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। धाराशिवमधून मनोज जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा मिळतोय आणि तिथे मोठ्या प्रमाणात तरुण मुंबईकडे जाण्यास रवाना झालेत। मला असं वाटतं की मराठा समाजावर जे गोष्ट घडलेली आहे ह्याची तळमळ किंवा हे जे तुमचा द्वेष आहे मराठा समाजाबद्दल तुम्हाला 10% मान्य नाही। तुम्हाला ओबीसी मधूनही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही, म्हणजे तुम्ही करताय काय नेमकं? आणि यामधून तुम्ही मराठा समाजाची नाही, पूर्ण अख्ख्या भारतातल्या मराठा समाजाची आणि इतर समाजाची तुम्ही दिशाभूल करत आहात। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला होता। मराठा बांधवांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आलेत। नाशिकमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांविरोधात, कारण जरांगेंच्या आवाहनानंतर नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झालेत नाशिकमध्ये।